नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. आपल्या भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण झालं. प्रदीर्घ भाषण मोदी साहेबांनी केलं आणि त्यातील एक जे वाक्य आहे जे ते तरुणांना उद्देशून म्हणा किंवा वेगवेगळ्या काही घटकांना उद्देशून म्हणा, त्यांनी असं वाक्य वापरलं की, असा स्लोगन त्यांनी दिला की, असं घोषवाक्य त्यांनी केलं की, दिमागी नक्षलवादी, दिमागी नक्षली. आणि या दिमागी नक्षली या माननीय पंतप्रधानांच्या वाक्याच्यामुळे आता संपूर्ण भारतामध्ये नव्हे जगामध्ये एक चर्चेला उधाण आलेलं आहे. आणि यातच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, अर्थतज्ञ, अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री, अनेक महत्त्वाची खाती ज्यांनी सांभाळलेले आहेत, ते काँग्रेस पक्षाचे नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे की, होय मी दिमागी नक्षली. आणि म्हणून चर्चेला सुरुवात झालेली आहे, चर्चा होत आहे. भारताचे माननीय नरेंद्र मोदी साहेब हे जगातील जेवढ्या देशांचे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांनी वेगवेगळ्या शहरांची, वेगवेगळ्या रस्त्यांची किंवा त्यांच्या देशातील जे काही नामकरण आहे, जी नावं बदली करायचा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांक येईल तो माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा. 2014 पासून नरेंद्र मोदी साहेब हे सत्तेवर आहेत आणि 2014 पासून ते आत्ता 2026 पर्यंत अनेक पद्धतीची नावं बदली केलेली आहेत. आणि विशेषतः ती नावं बदली करण्यात आली आहेत किंवा ज्या घोषवाक्य आलेले आहेत, किंवा घोषणा दिलेल्या आहेत, स्लोगन दिलेले आहेत आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ब्रिटिशांनी ठेवलेली नावं असतील, पुढे काँग्रेस पक्षांनी ठेवलेली नावे असतील. नावे म्हणजे शहराची नावे, रस्त्यांची नावे, वेगवेगळ्या योजनांची नावे, नानाविध नावे असतात. त्या सर्वांची नावे बदली करण्यामध्ये माननीय नरेंद्र मोदी हे जगातील पंतप्रधानांपैकी त्यांचा एक नंबर लागेल. आणि विशेषतः ती जे नावं बदली केलेली अत्यंत गोड गोड नावं आहेत, त्या नावाच्या संदर्भामध्ये मग अनेक दिवस त्यावर चर्चा चालते. अर्थात जी भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे, त्यांची जी अंतरिम इच्छा आहे आणि ते शेकडो वर्ष त्या दृष्टीनेच काम करत असतात की त्यांना एकाच विचारसरणीचं भारतावर राज्य आणायचं आहे आणि एकाच विचारसरणी सर्व भारतीयांनी मानलीच पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह धरणारी जी मातृसंस्था आहे. आणि त्यासाठी त्यांनी अत्यंत परिश्रम करून अनेक वर्षाची मेहनत घेऊन त्यांनी त्या विचाराचं सरकार त्यांनी 2014 या ठिकाणी निवडून आणलेलं आहे. आणि ते सरकार बाकी त्यांची मातृसंस्था असणारी संस्था आहे, त्यांची विचारसरणी, ती विचारसरणी या भारतावर राबवायची, येथील जनतेवर राबवायची, यासाठी सातत्याने रात्रंदिवस तसे ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणून एक प्रश्न असा आहे की, म्हणजे जी नावं दिली जातात, ज्या योजनांची नावं पहा किंवा वेगवेगळ्या शहरांची नावं पहा, वेगवेगळ्या रस्त्यांची नावं पहा, वेगवेगळ्या इमारतीची नावं पहा, बगीचे आणि अनेक नानाविध जी नावं बदली केली ती नावं आहेत विशिष्ट विचारसरणीची. आणि त्या ठिकाणी मग बहुजन वर्ग असतील इतरांना ते भावनिक करून मग त्या नावाच्या संदर्भामध्ये प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी होत असते. त्याच विचारसरणीची नावं त्या ठिकाणी बदली केली जातात. योजनांची नावं असतील, काँग्रेस पक्षाने ठेवलेल्या अनेक योजना आहेत किंवा ब्रिटिशांनी किंवा त्या तत्कालीन नेत्यांनी, तत्कालीन राज्यकर्त्यांनी जी नावं अत्यंत प्राचीन नावं, ऐतिहासिक नावं आहेत, त्या नावाला काही इतिहास आहे, ती नावं पुसून त्या ठिकाणी आधुनिक नावं म्हणजे एका विचारसरणीची नावं त्या लिहिलेली आहेत. आणि त्यातच आता हा प्रकार झालेला आहे की
भारतामध्ये चाललेलं तरुणांचं आंदोलन असेल, भारतामधील असलेलं झेंझीचं आंदोलन असेल, आता अल्फा देखील जागा झालेला आहे, म्हणजे तरुण मुलं जागे झाले आहेत, ते प्रश्न सरकारला प्रश्न विचारू लागले आहेत. आणि नीटच्या परीक्षेच्या नंतर झालेल्या गोंधळाच्या नंतर जे जंतर मंतर आंदोलन झालं, कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला, अभिजित दिपके नावाचा एक तरुण उदयाला आला आणि तो संघर्ष करतो आहे, तो सरकारला जाब विचारतोय आणि त्याला मोठ्या प्रमाणात तरुणींचं पाठिंबा मिळत आहे. आणि अशाच एक जंतर मंतरवर झालेलं आंदोलन आणि त्या आंदोलनाच्या ज्यावेळी जंतर मंतरवर अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन होत होतं, तरुणी भारतामधून वेगवेगळ्या राज्यातून जंतर मंतरवर दिल्लीत येत होते, त्यावेळेला त्याच जंतर मंतरवर जमलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टी असेल किंवा वेगवेगळ्या संघटनाचे लोक असतील, हे त्यांना अराजकवादी म्हणत होते, त्यांना नक्षलवादी म्हणत होते, वगैरे वगैरे अशा पद्धतीचं बोलत होते. परंतु आणि त्यांना म्हणजे वेगवेगळ्या नानाविध प्रकारच्या दूषणं त्यांना लावली जात होती. ते आंदोलन कशा पद्धतीचं त्या आंदोलनाला गालबोट लागेल अशा पद्धतीने खूप प्रयत्न झाला, पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना मारहाण झाली वगैरे वगैरे. परंतु ती मुलं हटली नाहीत आणि सरकारला नंतर घ्यावं लागलं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. आणि मग जे भाजपचे अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्यांचे नेते असतील, मंत्री असतील, आमदार खासदार असतील, ते या मुलांना नक्षलवादी म्हणत होते, या मुलांना अर्बन नक्षलवादी म्हणत होते, त्यांना अतिरेकी म्हणत होते, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दूषणं देत होते. त्याच मुलांचं त्यांचं म्हणणं मान्य करून सरकारने शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतलेला आहे. तर प्रश्न निर्माण आता असा झाला आहे की आता माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिमागी नक्षली म्हटलंय, तर ते कुणाला म्हटलंय? तर अनेकांचं असं म्हणणं आहे की ज्या जंतर मंतर तरुणाई जमा झाली होती आणि त्या तरुणाईने जी क्रांती केली, तरुणाई आता एकवटली आहे, सरकारला प्रश्न करत आहे, त्या तरुणाईला उद्देशूनच नरेंद्र मोदी साहेबांनी दिमागी नक्षली असं म्हटलंय, असं विरोधी पक्ष म्हणतायत. आणि भाजपाचे प्रवक्ते नेते सारवासारवा करण्याचा प्रयत्न करत आहे. तर या ठिकाणी प्रश्न असा निर्माण झाला आहे की बाकी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम म्हणतात का मी नक्षली आहे, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी साहेबांच्या सरकारला प्रश्न विचारणारे, मोदी साहेबांच्या सरकारला जाब विचारणारे किंवा वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवणारे, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, बेरोजगाराचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, या प्रश्नावर कुणी जर लढायला उभं राहिलं, या प्रश्नाला कुणी जाब विचारला, कुठली संघटना असेल, कुठली व्यक्ती असेल, त्यांना बाकी हे लोक नक्षलवादी समजतात. त्यांना म्हणजे पहा, पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी 1 वर्ष त्या ठिकाणी दिल्लीच्या सीमेवर मोठं आंदोलन केलं, अनेक शेतकऱ्यांचे जीव गेले त्या आंदोलनामध्ये, पण सरकार हटलं नाही. नाना पद्धतीचं त्या शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येऊ दिलं नाही, रस्त्यावर खेळ ठोकले, त्यांचे टायर पंक्चर केले वगैरे वगैरे, प्रचंड त्या ठिकाणी दहशत केली, लाठीमार वगैरे, आणि त्याचा अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले. परंतु वर्षभर ते शेतकरी हटले नाहीत आणि पुढं कालांतराने मग ते ज्या कायद्याच्या विरोधामध्ये शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले होते, तेच कायद्यानंतर रद्द करण्यात आले. आताही सुरुवातीला म्हणजे जंतर मंतरवर आंदोलन झालं, त्याच्यानंतर जवळ 26-27 दिवसाच्या नंतर सरकारने नंतर घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीत म्हणजे त्यावेळेला देखील म्हणजे पहा, इतके नाविन्यपूर्ण नावं ठेवत असतात, घोषणा करत असतात मोदी साहेब, आणि त्या शब्दावर मग त्यांचे समर्थक असतील, मग ते ज्याला गोदी मीडिया म्हणतात किंवा काँग्रेसवाले त्यांना गोदी मीडिया म्हणतात, किंवा मोदी साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांना मग काँग्रेसवाले किंवा इतर विरोधी पक्ष त्यांना मोदी भक्त म्हणतात किंवा आंध्र भक्त म्हणतात. तर ती मंडळी बाकी त्या शब्दाच्या कातर खूप रान पेटवतात आणि मग त्या ठिकाणीच ते स्वातंत्र्यामध्ये 2-4 महिने गुंतले जातात आणि मग जीवन मरणाचे प्रश्न बाजूला राहतात आणि त्या शब्दाच्याच भोवती मग त्या ठिकाणी चर्चा सुरू होते. तसं म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेतकरी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा नरेंद्र मोदी साहेब म्हणाले की हे आंदोलनजीवी आहे. पुढे नक्षलवाद म्हणजे नक्षली म्हणजे ते न्याय हक्कासाठी लढणारे, म्हणजे ते चुकीचं आहे, त्याला कोणी समर्थन करू, हिंसेला कोणीच समर्थन करू शकत, ते चुकीचं आहे. परंतु ते जंगल आमचं, पाणी आमचं, माती आमची, जंगल आमचं, पाणी आमचं, जल आमचं असं म्हणण्यासाठी आदिवासी त्या भागामध्ये जाऊन जे त्यांनी शस्त्र हातात घेतली ती अत्यंत चुकीचं आहे. त्याचा सर्वांनी निषेधच केला पाहिजे. परंतु ते सहनशील मार्गाने त्यांनी ते जे आंदोलन केलं असतं त्यांचं म्हणणं अगदी खरं होतं, कारण जमीन, जल, पाणी ही आमची मालकी. परंतु जे हिंसा करतात ती हिंसेला कुणीही पाठिंबा देऊ शकत नाही आणि तेव्हा त्यांना नक्षलवादी म्हणतात.
आणि मग त्यावेळेला शहरामध्ये जे बुद्धिजीवी आहे, शहरामध्ये जे बुद्धिजीवी मोदी साहेब म्हणतात की शहरातून काही बुद्धिजीवी या नक्षलवाद्यांना मदत करतात. मग त्यांना मोदी साहेबांनी नाव दिलं अर्बन नक्षली. आणि मग पुढे अर्बन नक्षली झालं, मग ते आंदोलनजीवी झालं आणि मग पुढे आत्ता दिमागी नक्षली. आता अशा खूप नानाविध प्रकारचे नावं हे स्लोगन या घोषणा मोदी साहेब करत असतात, नाविन्यपूर्ण घोषणा करत असतात आणि त्या शब्दांच्या भोवती मग चर्चा चालते. जसं म्हणजे तुकडे तुकडे गँग असेल, काही म्हणजे आतंकवादी असतील, दहशतवादी असतील, पण ही नावं खूप प्रसिद्ध म्हणजे आंदोलनजीवी, अर्बन नक्षली किंवा आता दिमागी नक्षली. तर अशा नानाविध प्रकारच्या घोषणा करण्यामध्ये नरेंद्र मोदी हे जगातील पंतप्रधानांपैकी एक नंबरचे आहेत. अर्थात या संदर्भामध्ये आता बाकी चर्चा चालू झालेली आहे आणि पी चिदंबरमाने म्हटलं की मी दिमागी नक्षली आहे आणि मग पुढे अरविंद केजरीवालांनी देखील म्हटले मी दिमागी नक्षली आहे. आणि मग त्या संदर्भात मग वातावरण सुरू चर्चा आणि मग प्रश्न निर्माण असतो की या चर्चाच्या मध्ये लोकांना गुंतवायचं आणि मग जे जीवनमरणाचे प्रश्न ते बाजूला राहतात. असंही काही लोकांचं म्हणणं आहे की हे अशा पद्धतीची घोषवाक्य करायची, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या रचना करायच्या, वेगवेगळ्याची नावं द्यायची आणि मग त्या ठिकाणी ती चर्चा घुमवायची आणि त्याशिवाय त्याला एक रंग द्यायचा, एक टच द्यायचा की भावनिक लोकांना करायचं. आणि जे अंधभक्त आहेत किंवा जे अविचारी लोक आहेत, समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि या गोष्टी किंवा संविधानाच्या विरोधामध्ये काम करणारी अशी काही जी मंडळी आहेत त्या बाबतीमध्ये मग त्या नावाच्या संदर्भामध्ये त्या नावाचं समर्थन करण्यासाठी म्हणजे मोदी साहेबांनी ज्या नावाच्या घोषणा केल्या त्याचं समर्थन करण्यासाठी देखील प्रचंड महाशक्ती त्या ठिकाणी बुद्धिजीवी पुढे येतात आणि विरोध करणारे पण पुढे येतात. मग चर्चा रंगते आणि मग त्या ठिकाणी असणारे जीवन मरणाचे प्रश्न बाजूला पडतात काही काळ. तर अशा पद्धतीचं माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण निश्चितपणे दिल्लीतील लाल किल्ल्यावरून झालेलं आहे. प्रदीर्घ भाषण. अर्थात काही अत्यंत चांगल्या देखील त्यांनी घोषणा केलेल्या आहेत. त्यांच्या काही योजना देखील चांगल्या आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये किंवा गोरगरिबांच्या जे मोफत अन्नधान्य ते देत आहेत किंवा ग्रामीण भागामधील लोकांना घरकुल योजना असं आणि त्यांची निश्चितपणे काही चांगले देखील कामं आहेत. याचा देखील आपण विचार करायला पाहिजे. परंतु जे मुख्य प्रश्न निर्माण असा झाला आहे की ज्यामध्ये एका विचारसरणीचा भारत बनवायचा आहे आणि त्या दृष्टीनेच ची व्यूहरचना आखली जात आहे. याचा बाकी प्रत्येक वारंवार येत आहे. परंतु आता तरुणाई जागी झाली आहे, तरुणाई जागी झाली आहे, तरुणांना कळू लागले भावनिक प्रश्नापेक्षा आणि काहीतरी एकच प्रणाली भारतावर लादायची ही प्रणाली भारताला मान्य नाही. कारण भारतामध्ये बहुभाषिक, भारतामध्ये बहुधर्मीय आणि सगळ्याच वर्ष पिढ्या लाखो वर्ष या ठिकाणी राहणारे तो भारतीय आहे आणि त्यांचं भारतावर प्रेम आहे आणि म्हणून एक विचारसरणी इथं राबू शकत नाही. आणि भौतिक प्रश्नांना, मूळ प्रश्नांना आणि जे जीवन मरणाचे प्रश्न आहेत, शाळेचा प्रश्न असेल, दवाखान्याचा प्रश्न असेल, या प्रश्नावर प्राधान्य देणारे, शिक्षणाच्या संदर्भात प्राधान्य देणारे एक तरुण निर्माण झाले, तरुण एकत्र आले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली, अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर ही मुलं आता लढा देत आहेत. आणि पाहूया पुढील काळामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब आणखी कुठल्या प्रकारची नवीन घोषणा करतात ते आणि या घोषणाच्या माध्यमातून किती दिवस चर्चा चालते हे देखील पाहणं मनोरंजक ठरणार आहे. तेव्हा तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या संदर्भामध्ये तुम्ही निश्चितपणे कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. व तुम्ही माझा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलवर सबस्क्राईब करा. इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा व या व्हिडिओला लाईक करा. ही विनंती. धन्यवाद.